नमस्कार मित्रांनो. इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर अँड फार्मसी CETचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. आजपासून दिनांक 31/12/2024 पासून त्याची शेवटची तारीख असणार आहे 15 जानेवारी 2025. यासाठी आपल्याला लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय असतील आणि कशा प्रकारे फॉर्म फिल केला जातो त्यामध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये 5 स्टेजेस असतात. पहिल्या स्टेजमध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं, ज्यामध्ये तुमची प्रोफाईल क्रिएट केली जाते, ज्यामध्ये युजर नेम पासवर्ड टाकून ती प्रोफाईल जनरेट होती. सेकंड स्टेजमध्ये येते फिलिंग, तुमचे फॉर्म फिलिंग, जे बेसिक तुमच्या डिटेल्स आहेत ना त्या फिल केल्या जातात. थर्डमध्ये तुमची फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जे काय तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केले जातात. फोर्थमध्ये येते फीस पेमेंट. फॉर्मची जे काही फीस आहे ते तुम्हाला पे करावी लागते. QR कोडच्या माध्यमातून किंवा UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या स्वरूपामधून तुम्ही पेमेंट पेड करू शकता. शेवटची जी स्टेज आहे 5वी, ते ॲप्लिकेशन फॉर्मची रिसिप्ट म्हणजे प्रिंटआउट तुम्हाला डाउनलोड करून भेटेल. तर CETच्या फॉर्मला लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहे ते आपण बघू. तर हे आहेत CETला लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट. 10वीची मार्कशीट लागेल तुम्हाला. जर 12वी झाली असेल तर 12वीची लागेल. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तेही लागेल. जर नसेल तर TCची झेरॉक्सवरती चालेल 10वीच्या. आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागेल. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्हीपैकी कुठली एक आयडेंटिटी तुम्हाला लागेल. जर कॅटेगरीमधून विद्यार्थी जर येत असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल. डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तेही लागेल. जर नसेल ते काही हरकत नाही. आणि एक तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर लागेल. आणि पेमेंटसाठी जर तुम्ही पेमेंट करत असाल तर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा QR कोड किंवा UPI ID मार्फत तुम्ही पेमेंट करू शकतात. फॉर्म फिलिंगची वेबसाईट आपण बघूयात. ही आहे यावर्षीची वेबसाईट आपली. इथे गेल्यानंतर आपल्या इथे क्लिक केल्यानंतर हे पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला मार्कशीटचं नाव फिल करावं लागेल. लास्ट नेम, ईमेल ID, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डेट ऑफ बर्थ इत्यादी गोष्टी यामध्ये तुम्हाला फिल करून तुम्हाला ID जनरेट करावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या खालील डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क दिलेले आहेत ना, कॉन्टॅक्ट नंबर, त्यावरती संपर्क साधू शकतात. जर तुम्हाला फॉर्म फिल करायचा असेल ते फॉर्मसुद्धा आम्ही फिल करून देतात यामध्ये. आणि अशा इन्फॉर्मेशन माहितीसाठी किंवा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.